नमस्कार, अंजली किचनमध्ये तुमचे स्वागत आहे। मी आज तुम्हाला सकाळी मस्त एक रेसिपी दाखवते। पहिली सगळ्यात आधी शुभ सकाळ तुम्हाला सगळ्यांना। आणि आज आपण रेसिपीला सुरुवात करतोय। तर हे बघा, इथं मी 1 लिटर चितळीचं दूध घेते। तर त्याची ही साय मी 15 दिवस साठवलेली आहे, खूप मस्त अशी। 15 दिवस 2 ते 3 वेळा मी हे दूध तापून ह्याची साय पूर्ण साठवून ठेवते। आणि ज्या दिवशी आपण तूप करणार आहे त्याच्या आदल्या दिवशी आपण ह्याच्यामध्ये विरजण टाकून दुसऱ्या दिवशी सकाळी आपण ह्याचं लोणी काढायला घेतोय। आणि इथं मी हे गाईचं दूध घेते। एक गाईचं दूध मी गवळ्याकडनं घेते बाळासाठी। तर बाळासाठी सुद्धा मी घरच्या घरी तूप तयार करते। तर त्याचं सुद्धा मी जवळजवळ 15 दिवस मी हे साय साठवून ठेवते। गाईच्या दुधाला जास्त साय येत नाही, त्यामुळं 3 ते 4 वेळा दूध तापवायचं, मग त्यानंतर आपल्याला त्याच्यापासून साय मिळते। आणि आता ह्याच्यात सुद्धा कालच मी विरजण टाकलेलं आहे। आणि आता ह्या दोन्ही रेसिप्या आपण ताक करून ह्याचं लोणी करून ह्याचं मी तूप बनवून दाखवणार आहे। तर आता ह्यामध्ये कालच मी दोन्ही ह्याच्यामध्ये दही टाकून म्हणजे विरजण टाकून ह्याचं दही बनवून घेतलं आहे। आणि आता आपण ह्याचं मस्त असं आता रवीने ताक करून घेऊया। हे खूप घट्ट असल्यामुळे मी ह्याच्यात बरोबर हा 1 तांब्या भरून पाणी टाकलेलं आहे। जेवढं आपण हे ताक पातळ करू तेवढं तूप आपलं पटकन निघलं जातं। आता मी हे हलवते रवीने मस्त। मिक्सरवर तूप करत नाही मी, घरी असं रवीने हलवूनच करणार। मस्त बघा, हे जास्त साय असल्यामुळं लगेच आपलं तूप लोणी यायला तयार झालेलं आहे। बघा आता दिसतंय कडेला तुम्हाला रवीच्या। बाहेरनं तूप आणण्यापेक्षा सगळी मिलावट असते, त्यापेक्षा घरच्या घरी करणं सगळ्यात योग्य असतं। आणि घरचं तूप हे घरचंच असतं, मस्त रवाळ असं। थोडे कष्ट पडतात आपल्याला, थोडा गॅस व्हायला जातो, पण भरपूर अशी साय निघते 3 ते 4 वेळा दूध तापवल्यावर। पण काळजीपूर्वक ही गोष्ट घरातल्या महिलेने केली पाहिजे। हे बघा, लगेचच भरपूर आपल्याला साय आली आहे। फक्त 15 दिवसच मी ही साय साठवली आहे। आता ह्या लोण्याचं आपल्याला जवळजवळ 1.5 पावशेर तूप निघणार नक्कीच, दाखवलंच तुम्हाला मी। कसं मस्त लोणी निघाले आपलं। जास्त साय असल्यामुळं लोणी निघायला जास्त त्रास पण पडत नाही आपल्याला, मस्त। आणि जे मिक्सरमध्ये आपण जे ताक करतो त्याचा नुसता फेसच तयार होतो। आणि हे जे आपण रवीने जे हलवतो जे असं पूर्वीच्या पद्धतीने, त्याच्यामुळे ओरिजिनलच त्याला लोणी येणार आपलं। हे जेव्हा लोणी काढू तेव्हा हे उरलेलं ताक आहे हे मी माझ्या कढीपत्त्याच्या झाडाला टाकणार, त्यामुळे माझा कढीपत्त्याचं झाड पण मस्त हिरवगार झालं आहे। बघा आता वाया घालवायचं नाही आपल्याला हे ताक, कारण हे जास्त दिवसाचं असल्यामुळं ताक चवीला चांगलं लागत नाही, त्यामुळं टाकून देण्यापेक्षा हे झाडाला टाकणं सगळ्यात चांगली गोष्ट आहे। आणि हे जास्त करून कढीपत्त्याच्या झाडाला ताक खूप आवडतं मी, त्यामुळे हे ताक मी कढीपत्त्याच्याच मस्तपैकी मुळ्यांना किंवा खोडाला आपण हे टाकणार आहोत, त्यामुळं कढीपत्ता पण माझा हिरवागार होतो छान। कढीपत्त्याच्या झाडाला ताक हे खूप आवडतं, तुम्ही पण हा प्रयोग नक्की करून बघा। कढीपत्त्याच्या झाडाला ताक होता बघा, मग तुमचा कढीपत्ता किती छान होतो। ते काढून झाले, आपण एक अर्धा तास ह्याला असंच ठेवणार आहे, म्हणजे पूर्ण जे ह्यातलं लोणी ते पूर्ण घट्ट होऊन बसेल आपलं। आता हे लोणी काढून झाले, ह्याला अर्धा तास मी असंच बाजूला ठेवते। तोपर्यंत आपण हे गाईचं जे साठवलेली साय ती हलवून घेऊया। ह्यात पण आता मी तूप पाणी बघते। आता हे गाईचं पण मी लोणी मस्त काढून घेतलंय बघा। गाईची जी आपण साय साठवली होती दुधाची, मस्त गाईच्या दुधाची साय साठवली होती, त्याचं लोणी काढून झाले। अजून थोडं हलवलं पाहिजे ह्याला, तर जरा बाजूला ठेवते म्हणजे पूर्ण ह्याच्या लोणीवरती येऊन बसेल। मी साय काढली, त्याचं हे आपण मगाशी एक अर्धा तास ठेवलं होतं बघा फक्त। खूप छान असा मस्त गोळी तयार झाला आहे ह्याचा। काढून घेते पातेल्यामध्ये। घरच्या घरी मस्त असं रवाळ तूप तयार होईल आपलं। 1 लिटर दूध 15 दिवस साय साठवलेली मी त्याची 3 ते 4 वेळा तापून, ह्याचं जवळजवळ 1.5 पावशेर तूप होणारच माझ्या अंदाजे।
अशा पद्धतीने हे छान आता आपलं तूप काढून झालंय, लोणी काढून झालंय बघा. त्यातलं पूर्ण ताक आपण मस्त नितळून घेणार आहे. काही जण काय करतात की हे लोणी मस्त धुवून घेतात पाण्याने, पण मला वाटते गरज नाही आहे. असं पूर्ण ह्याच्यातलं सगळं आपण हे ताक नितळून घ्यायचं, मस्त असा झारा लावायचा आणि हे असं छान पूर्ण काढून घ्यायचं. अशा प्रकारे मस्त असं हे लोणी काढून झाले. आणि हे उरलेलं ताक हे आपण मस्त आता कढीपत्त्याच्या झाडाला टाकून देणार आहे. आता बघा हे मस्त गाईचं पण आपण ठेवलेली साय होती त्याचं मस्त हे लोणी काढून घेतले. असं सगळं झाऱ्याने मी हे लोणी आता काढून घेतले. पण आपण हे जे ताक आहे हे पूर्ण नितळून घ्यायचे आपल्याला, जे करून आपल्या लोण्यात अजिबात ताक राहणार नाही. दुधाची मी साय साठवून हे म्हशीच्या दुधाची मी लोणी काढले आणि हे 15 दिवसाचं गाईच्या दुधाची साय काढून त्याचं मी हे लोणी काढले. लोणीत पण खूप फरक आहे, कारण की गाईचं दूध हे खूप पातळ असतं, त्यामुळं हा फरक जाणवतो आपल्याला. आता छान आता हे मस्त आपण तूप कडवून घेऊया. इथं मस्त गॅस चालू केला आहे बघा. आणि हे म्हशीचं दुधाचं जे तूप साईचं जे लोणी काढले हे ठेवले मी इथं. तर गॅस चालू करते आणि इथं आपण हे गाईच्या दुधाचं लोणी काढलेलं आहे दह्याचं ते ठेवते इथं. दोन्ही बाजूला दोन्ही पण ठेवलेत मी. आता ह्याला मस्त आपण तूप तयार होईपर्यंत कडून घेणार आहे. आता मस्त इथं हे गाईचं जे लोणी काढले आपण त्याचं हे तूप तयार होतं इथं. आणि इथं म्हशीचं मस्त दोन्ही तूप आता घरगुती तयार होतील आपली. आता हे मस्त गाईच्या दह्यापासूनचं लोणी होतं. आता ह्याचं तूप छान आता तयार होते मस्त. मस्त आहे आता गाईचं तूप आपलं तयार झालंय, पिवळं धमक असं. आता ह्यात आपण थोडंसं पाण्याचं टिपके मारून घ्यायचे. तूप तयार झालंय आपलं. वास पण छान सुटलाय मस्त. बंद करून मी खाली उतरून घेतलेलं आहे. आता हे तूप आपलं तयार झालेलं आहे. हे गाईचं तूप आहे आपलं. मस्त वास पण सुटला आहे, छान असं पिवळं मस्त तयार झालं आहे तूप आपलं. आता हे म्हशीचं आहे, ह्याला खूप वेळ लागेल कारण हे लोणी आपलं जास्त होतं. होत आलं आहे बघा. आता एक 5 मिनटं 10 मिनटं लागतील आपल्याला. तर आपलं हे तूप तयार व्हायला लागले. गाईचं आहे तूप हे आपण आता मस्त त्याच्यात गाळून घेऊया बरणीत. खूप छान असं मस्त बघा. मस्त तूप काढल्याशिवाय व्यवस्थित होत नाही. तूप जेवढं छान काढवाल तेवढं रवाळ होतं मस्त.
मी तुम्हाला म्हटलं होतं ना 15 दिवसाच्या साई 1 लिटर दुधाचं मी ही साई काढली होती 15 दिवसाची आणि त्याचं हे लोणी करून मी तूप केले बघा. खूप छान असं तूप झाले. 1.5 पावशेर तूप झालं आहे आपलं. मस्त पिशवीच्या दुधाचंच मी हे 4 वेळा तापून मस्तपैकी हे तूप बनवलेलं आहे. पातीलं करपलं तरी हरकत नाही, पण पातीलं करपल्याशिवाय तूप पण तयार होत नाही आपलं व्यवस्थित. तूप कढवणं महत्त्वाचं आहे, बाकी काही नाही. पाण्याचा हात मारून घेते आता इथं. पाण्याचा हात मारल्यामुळं काय होतं आपल्याला खूप मस्त झालं आहे असं एक इशारा देतं. गॅस बंद करून घेते. मस्त आपलं हे म्हशीचं तूप तयार झालं आहे बघा. अशा पद्धतीने हे 1.5 पावशेर आपलं तूप निघाले बघा. आणि हे गाईचं अशी दोन्ही तुपं मी तयार केलीत. तर अशा पद्धतीने तुम्ही पण असं 4 वेळा मस्त दूध दिवसातनं तापून असं घरच्या घरी मस्त दही लावून लोणी काढून तूप तयार करा. घरगुती खूप छान तूप तयार होतं रवाळ असं. तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास नक्की तुम्ही शेअर करा, सबस्क्राईबर करा, कमेंट करा. धन्यवाद.